शेतीराज 2 यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, म्हणलं चला आजचा एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओला आपण हात घालतो आहे. तो व्हिडिओ म्हणजे मित्रांनो, आजकाल तुम्हाला माहीत आहे तुळशीचं लग्न लागलं, सगळेच लग्नाळू झालेले आहे. सगळेच नाही, ज्यांचे राहिले ते लग्नाळू झालेले. आणि आता सगळ्यांना पेक्षा जास्त त्रास शेतकऱ्यालाच होतो आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग शेतकऱ्यांच्या मुलांचं आता काय होणार, कसं होणार? प्रत्येक जातीमध्ये डिवाईड झालेलं आहे की बुवा आपण आपल्याच याच्यामध्ये करू. आता खूप अवघड गोष्ट झाली बुवा. आता पुढे लग्न कसं करायचं, काय करायचं? मुलांपेक्षा मुलांच्या आईवडिलांना जास्त चिंता आहे की आपल्या मुलाचं लग्न कसं होणार. मुलीचं लग्न होऊन गेलं, पण शेतकरी आईवडील आहे, त्यांनी त्यावेळेस विचार केला नाही आपली मुलगी कोणाला दिली, हा त्यांना विचार केला नाही ना. त्यावेळेस विचार केला, जुने काळात होऊन गेले धडाधड. आता 2024चा मला वाटतं आजच्या वरचा दिवस मी आज व्हिडिओ बनवतो आहे म्हणून. नंतर उद्याचा दुसरा दिवस लागल्यानंतर 2025 चालूच होणार आहे. पण आता येणाऱ्या पिढी आपल्या आहे. म्हणजे काय झालं, आज लग्न का होत नाही हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची का होत नाही. 2 एकर शेती असली तर अवघड, 3 एकर असलं थोडं बरं, 4 एकर असलं तर थोडं चांगलं, 5, 6, 7 एकर असलं तर मग थोडं बरं, 10, 15 एकर असलं तर मग बरंच आहे. आणि असं शेतकऱ्याचं आणि नोकरदाराचं कसं, एखादा जॉब असला 17-18 हजार रुपये महिना असला आणि त्याला कंपनी आपलं सिटीसारख्या घर असलं की धक्क्याला लागून जातं. पण आमचं तसंच राहतं. किती दिवस चालणार आहे असं भाऊ, किती दिवस? आणि त्यामुळे काय होतं आहे भाऊ, शेतकरी बिचारा मागच राहून जातो आहे. ज्यानं आजपर्यंत सगळ्याला तारलं आणि त्याला ताराचा टाईम आला तर मग आता काय? मग शेतकऱ्यांची मुलाचे लग्न होणारच नाही का? हा प्रश्न मला बरेच वेळेस पडला. म्हणलं आज पण आपण हा व्हिडिओ बनवू. पण आज शेतामध्ये आलो होतो आणि शेतामध्ये आल्यानंतर कसं आहे, म्हणलं आज चला हा व्हिडिओ बनवू. कारण गावामध्ये कसं ब्लॉगमध्ये येणं अवघड आहे, जाणं अवघड आहे. कारण शेतकऱ्याची मुली वडिलांनी मुली असताना मुलांना दिले नाही शेतकऱ्यांच्या. कारण ते म्हणते आम्हाला बी माहिती आहे शेतीमध्ये काय पिकतं किंवा शेतीमध्ये काय आहे काय नाही, आम्हाला सगळं जाणीव आहे भाऊ. आता आम्ही कशाला त्याच्यामध्ये पडणार, आम्हाला काय घेणं देणे भाऊ. आम्हाला आमच्या मुलीसाठी गव्हर्मेंट नाही भेटला तरी एखादा छोटी मोठी कंपनी, त्याचं सिटीमध्ये घर असलं पाहिजे ना, असं त्याला वाटतं. पण मग आमचं काय होणार भाऊ, असं शेतकऱ्यांच्या मुलांना वाटतं आहे भाऊ. कसं आहे, खूप अवघड प्रश्न आहे. पण सगळ्यांनी आपली अपेक्षा समजून घेतली पाहिजे. आणि आपल्याकडे मुलगी आहे म्हणून ती पटकन तिचं लग्न होऊन जातं, पण आपल्याकडं पण मुलगा आहे, मग त्याचं उद्या काय होणार आहे? आज आपण पाहणार आहे पण उद्या आपलाही मुलगा आहे. म्हणजे असे जे लोकांचे मनामध्ये विचार आहे ना बुवा, असं नाही असं पाहिजे, असं नाही तसं पाहिजे. पण नाही, शेतकरी काही कमी नाही आहे, शेतकरी काही असा हे नाही आहे. तो पण भरपूर कमवतो, भरपूर काही हे होतो. त्याला मार्केट जर चांगलं सापडलं तर चांगलं होतं. आज एका एकरची किंमत 25-30 लाख रुपये हो, कोण देणार आहे? शेती असली तर माणूस पण. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, महत्त्वाचं म्हणजे हे, तो कंपनीत बी कामाला असला ना, लोक विचारतात त्याला 2-1 एकर आहे का? तो कंपनीत बी कामाला असला 2-1 एकर आहे का? मग कशाला विचारायला पाहिजे? अरे बाबा, तुम्हाला शेती लागतच नाही तर मग तुम्ही विचारताय कशाला? तुम्ही तुमच्या पद्धतीनं पाहायचं ना बुवा. मग आता हा कंपनी जॉब करतो, तो कंपनीमध्ये राहतो म्हणल्यावर त्याला घर आहे दार आहे, मग शेती कशाला पाहिजे? त्याला माहिती आहे ना की शेतीशिवाय पर्याय नाही आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे आता, शेतकऱ्यामध्ये नाही आहे. मग एक दिवस त्याचं कॉम्पिटिशन सगळे झाले ना, मग आता असं नसतं व्हायला पाहिजे. मग आम्ही विचार केला असता, आम्ही बी सगळेजण डॉक्टर झालं असतं, कोणी पोलीस झालं असतं, कोणी काही झालं असतं, कोणी इंजिनियर झालं असतं, सगळे त्याचे घरं. पण शेती, मग ती कोण करणार? एका घरामध्ये पहिले 10 एकर शेती, 10 एकरची आता 2-2 एकरवर आली, 2-2 एकरवाले 10-10 गुंठ्यावर आले. कमीच पडली आहे ना, वाढत नाही ना ती. मग तिचे दिवस चांगले येणार आहे का खराब येणार आहे? चांगलेच येणार आहे. पाणी बी चांगला साथ द्यायला लागला, भाव जर चांगला साथ द्यायला लागला, आम्ही कोणाच्या बापाला आवरत नाही. काय म्हणणं तुमचं याच्यावर?
सगळ्यात श्रीमंत घरात दिलेली मुलगी आज त्यांच्या चेहऱ्यावर फार रोनक नाही आहे. आता माझा चेहरा तर डॅमेज झाला, तुम्ही म्हणशाल तो फाय पाहिली तसं काही नाही. मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे. मला एक जण म्हणाला की बाबा हो, शेतकऱ्याच्या पोरी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही तर मग दुसरं कोण देणार आहे? कोण देणार आहे भाऊ? असं कमी नाही ना, कोणाला कमी लेखू नये. बंगलाच झोपडी होती, झोपडीचे बंगला होतो. कर्तृत्ववान नाही पाहत हो कोणी, कर्तृत्ववान पाहायला पाहिजे ना. हो तुम्हाला त्याचा पाठिंबा याचा पाठिंबा ते नका पाहू, कर्तृत्ववान मा. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना थोडा दम मारा, धीर धरा, ठेवा. आपले दिवस येणारच आहे. दिवस आल्याशिवाय सोडणार नाही आपण. दिवस येणार म्हणजे येणार आपले. कसं राहतं, थोडा वेळ लागतो काही गोष्टी समजून घ्यायला किंवा काही गोष्टीचं हे करायला. येते ना थोडे थोडे दिवस बदलत चालले. सगळ्यालाच प्रत्येका ठिकाणी पौर रे. प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये आता सगळ्याच गोष्टी होऊ लागलेल्या आहे. होईल मग आपल्यात बी थोडा बदल होईल. तर मग मी म्हणतो नक्की आपल्या शेतकरी मित्रांनो, कोणतंच पाऊल उचलू नका. चांगल्या पद्धतीनं आपण शेती करा, टेक्नॉलॉजीचा वापर करा. रिमोट कंट्रोलसारखी शेती ठेवा आपण. रिमोट कंट्रोल गेट असं रिमोटनं उघडलं पाहिजे ना आपल्या शेतकऱ्याचं, रिमोटनं. कंपनीचं जसं उघडतं ना तसं रिमोटनं आपलं शेत उघडलं पाहिजे. बंदिस्त आपण पाणी जिरवा, पाणी अडवा. कधीच आपल्याकडे दुष्काळ पडला तरी आपल्या वर्षभर आपल्या पाण्यात जमिनीची भर राहिली पाहिजे, पातळी वर राहिली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त, पाणी अडवा, पाणी जिरवा हे ठेवायचे. कारण पाणी असलं म्हणजे काही अडचणच नाही. तर मित्रांनो चला, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांचे दिवस येणार, शेतकऱ्यांनाही मुली भेटणार. ध्येय ठेवा, ध्येय ठेवा. कंपनीचे हाल आम्हाला माहिती आहे ना. मी स्वतः कंपनीत काम केलेलं आहे, 12-12 घंटे काम केलेलं आहे. कोणाचा परिवार सुखी राहतो कंपनीमध्ये हे मला नक्की माहिती आहे, सांगायची गरज नाही. मालक आहे आम्ही, मनाचे मालक आहे. वटके साथ येतो, वटके साथ जातो, वटके साथ हे करतो. अरे आम्हाला आमचा अधिकार द्या, आमचा भाव ठरवायचा, आम्ही आमच्या पद्धतीने विकतो ना. ते नाही, आम्ही पिकवतो आणि हे भाव ठेवत्या. म्हणून ही दुष्टकर चक्र आहे. पण चक्र फिरणार. एक चक्र असं कोणताच राहिला नाही की तो एका बाजूनच फिरला म्हणून. सगळ्या बाजूनं या जगामध्ये फिरणाऱ्या गोष्टी आहे आणि ते फिरतच राहणार. जुन्या पिढीमुळे आपल्याला हा त्रास भोगावा लागतो, आपल्याला माहिती आहे. पण नक्की हा चक्र दुष्चक्र आपल्याला बदलायचा आहे. तर चला भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. हा अधुरा व्हिडिओ आहे, आपण याला पूर्ण करणार आणि पूर्ण आपल्यासमोर मांडणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.